स्पर्धा देखील येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तदनंतर दिनेश चौधरी प्रोप्रायटर बर्फानी बाबा टेमगर यांचा देखील आपण आभार व्यक्त करू। तदनंतर करसन शेठ ठाकरे शिक्षण महर्षी यांचा देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून, आणि श्यामशेठ चौधरी उद्योगपती सरवली या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण खूप चांगलं सहकार्य या क्रीडा स्पर्धेसाठी, त्यामुळे त्यांचं आभार मानणं हे कर्तव्य आहे। त्यामुळे त्यांचं देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय। जाऊया मॅचच्या दिशेने। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। नॅन्सी 11 निंबवली या टीमची राजा गुळी हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, आणि एका बाजूला कुमार हा खेळाडू, आणि बॉलिंग ट्रॅकवरती पंकज माई। मागच्या मॅचमध्ये त्याच्या विरोधात चांगली फलंदाजी झाली होती, परंतु या मॅचमध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल। पहिलं षटक पॉवर प्लेचं जबाबदारीनं गोलंदाजाला टाकावं लागेल, परंतु स्ट्रायकिंग एंडला राजा या खेळाडूला आपण पाहतोय। गोलंदाज तयार। पहिलाच बॉल बिगिर करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे चेंडू आलाय डॉट। चांगला चेंडू पाहायला मिळाला। राजा गुवी अगदी जर पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये लवकर बाद झाले, इथे त्यांच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू आलाय। थोडासा दबाव असेल या फलंदाजावरती, कारण या स्पर्धेमध्ये धावा त्याला कराव्या लागतील टीम निंबवलीसाठी। यावेळेस हवेत खेळले क्षेत्ररक्षक, काही शॉट फाईन लेगला, त्यांच्यापासून थोडासा चेंडू दूर राहिलाय। अगदी जर पाहिलं तर राजाने दीर्घ श्वास घेतलाय इथे देखील, कारण पहिल्या चेंडूवरती चेंडू डॉट, आणि इथे देखील कॉन्फिडेंटली फटका खेळू शकले नव्हते। शॉट फाईन लेगला, चेंडू बराच काल हवेत होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या चेंडूपासून दूर होते, आणि इथे एकच धाव मिळते फलंदाजाला। चांगली गोलंदाजी पंकज माईची पाहायला मिळते, परंतु अगदी जर पाहिलं तर जितू माईनं या स्पर्धेमध्ये भरपूर इम्प्रेस केलंय। काय बॅटिंग केली मागच्या मॅचमध्ये, अक्षरशः तो बरसला आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता। पंकज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती। यावेळेस चांगला स्ट्रोक पाहिला तर चांगला ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूला अडवलाय, आणि तत्पूर्वी फक्त एकच धाव मिळते। या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 2 या आकड्यावरती। पॉवर प्लेचं षटक आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये सिंगल येणं अगदी जर पाहिलं तर गोलंदाजासाठी चांगली बाब आहे, परंतु फलंदाजाला इथे मोठा फटका खेळावा लागेल। यावेळेस आडव्या बॅटने स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत डीप स्क्वेअर लेगला। चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूची फेकी देखील चांगली, आणि इथे देखील पाहिलं तर फक्त सिंगल मिळते। अगदी पाहिलं तर फटका सुंदर होता, परंतु एलिव्हेशन बनवू शकले नव्हते या फटक्यावरती, त्यामुळे एकच धाव मिळाली राजा या खेळाडूला। चांगली गोलंदाजी या षटकामध्ये, आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, त्यामुळे 3 धावा या गोलंदाजानं खर्च केल्या। लेंथ चांगली आहे, चांगल्या लेंथ वरती तो गोलंदाजी करतोय। यावेळेस पाहिलं तर शरीरापासून दूर खेळले होते, अगदी फलंदाजाला रीड केलं होतं या गोलंदाजानं। अगदी सुरुवातीला त्याचा टान्स बघितला, त्याचा फॉलो थ्रू पाहिला, यूज अँड फुटवर्क पाहिला, आणि तदनंतर हा चेंडू टाकलाय। चांगला चेंडू पाहायला मिळाला। आउटसाइड ऑप्शनच्या बाहेर जाणारा हा यॉर्कर होता, कमालीचा चेंडू। पंकज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती। यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज, यश त्यांच्या मागे, यश रक्षक करत नाहीये चूक। पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय नॅन्सी 11 निंबवलीला, फलंदाज बाद। बॅटची बाहेरील कड लागली, आणि अगदी यशांच्या मागे यष्टिरक्षकाने सुंदर झेल टिपलाय, आणि पहिला धक्का या मॅच मध्ये बसलाय। चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केली आतापर्यंत पंकज माईनं। पहिल्या मॅच मध्ये भरपूर धावा त्याने खर्च केल्या होता, परंतु या मॅच मध्ये पहिले षटक टाकत असताना फक्त 3 धावा, आणि महत्त्वाची म्हणजे जर पाहिलं तर कुमारची विकेट त्यांनी मिळवली, कुमारला लवकर बाद केलं। न्यू बॅटर शुभम आलेत बॅटिंग करण्यासाठी। शुभम हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात। मागच्या मॅच मध्ये शुभमनं चांगली बॅटिंग केली होती, परंतु उमंग माली हा गोलंदाज आलाय बॉलिंग ट्रॅकवरती। इथे थोडंसं बदल केलाय गोलंदाजांचा। अगदी जर पाहिलं तर कर्णधार, अगदी जर पाहिलं तर उमंग माई मागच्या मॅच मध्ये शेवटचं षटक टाकलं होतं, आणि त्या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा त्याने खर्च केल्या होत्या। यावेळेस पाहिलं तर त्याला लवकर बोलवलंय।
संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती. आतापर्यंत एक विकेट गमावली आहे निंबवली संघाने. चांगला गोलंदाज आहे उमंग माई. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहतोय राजा या खेळाडूला. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 2. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑनला सुरेख फटका. चेंडूला भिरकावलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. चांगला खूप सुंदर फटका पाहायला मिळाला अगदी समोरच्या दिशेने. फुलटॉस चेंडू होता आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉटरमॅनचा वापर केला. चांगला स्ट्रोक आलाय राजाच्या बॅटमधून. या 7 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 3 धावा, त्यामुळे या षटकामध्ये चांगली बॅटिंग फलंदाजांना करावं लागेल. उमंग माईच्या पहिल्या चेंडूवरती ठोकलाय षटकार. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय राजानं. पुन्हा एकदा गोलंदाज उमंग. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नाव. फुलटॉस चेंडू होता समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण एकदम मिळाली, परंतु दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही आहे. क्षेत्ररक्षण सुंदर आहे आणि ते एकच धाव मिळते. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय कमलाकर पाटील यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आदरणीय सन्माननीय कमलाकरजी पाटील यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. सूरज पाटील बाहुबली यांचे पिताश्री आहेत, त्याला विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती उमंग माली. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर चांगला ऑफ ड्राईव्ह, परंतु अगदी पाहिलं तर पंकज माईचं कौतुक करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. गोलंदाज पुन्हा एकदा उमंग. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न राजाच्या बॅटमधून धावा आल्यात या मॅच मध्ये. एक षटकार देखील पाहिला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि आफ्टर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. टिपलाय झेल. अजून एक धक्का बसतोय. चेंडूला फक्त दिशा देण्याचं कार्य करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे देखील चेंडू येते डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि परंतु तदनंतर काही चांगली गोलंदाजी करतायत. मोठा फटका खेळण्याची संधी देत नाहीये उमंग माली. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. अगदी इम्प्रेस करतायत या षटकामध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याने चेंडू आहे आणि इथे चेंडू हवेत. काय घडलं या चेंडूवरती. इथे देखील चेंडू होते डॉट. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत उमंग माली. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतर फलंदाजानं भरपूर मोठा संघर्ष केलाय.
शुभम देखील बाद झालेत. मोठा फटका खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु नितीननं देखील सलग 2 चेंडू डॉट खेळलाय या मॅचमध्ये. कारण मागच्या मॅचमध्ये नितीनच्या बॅटमधून अगदी खोऱ्याने धावा आल्यात. तो नितीन देखील संघर्ष करतोय, कारण त्याच्या विरोधात चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लेंथ चांगली आहे, अगदी खोलवर टप्प्यात चेंडू सातत्याने टाकतोय आणि अशा प्रकारच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्यासाठी तुम्हाला संघर्षच करावा लागतो. रनवेमध्ये थोडासा अडथळा. उमंग माली अगदी स्वतःला रोखलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि संघाची धावसंख्या 2/10 या आकड्यावरती आपण पाहतोय. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, शतरक्षक नाहीये. बॉल जातोय इनटू द गॅप, सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी सुरेख फटका, चौकार. अगदी शिंपी ज्या पद्धतीनं सुईमधून धागा ओवतो ना, अगदी तसाच काही इनटू द गॅप हा फटका खेळलाय फलंदाज नितीन. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 नीरज हा गोलंदाज आलाय आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय राजाला. राजाने देखील सुरुवातीला संघर्ष केला, त्याच्या बॅटमधून षटकार आला, तदनंतर सिंगल घेतली, तदनंतर बराच वेळ तो स्ट्राईक एंडपासून वंचित राहिला होता, परंतु या षटकामध्ये तो स्ट्रायकिंग एंडवरती आला. इथे देखील त्याला मोठे फटके खेळावे लागेल, जबाबदारीने खेळावे लागेल. एक महत्त्वाचा खेळाडू आहे गोलंदाज नीरज. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 राऊंड विकेटनं चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. शतरक्षक लॉंग ऑफ वरून पुढे आलेत. एक धाव मिळाली, दुसरीचा इथे प्रयत्न होणार नाहीये कारण शतरक्षण चांगलं झालंय. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावर. 15 धावा धाव फळकावरती पाहायला मिळतात या मॅचमध्ये. चांगला सामना रंगलाय भट्टाले विरुद्ध निंबवली या 2 संघामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा नीरज. राऊंड विकेटनं नितीनच्या विरोधात. यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर आहे चेंडू. इट इज अ वाईड बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला. अवंतरच्या स्वरूपात इथे धाव ऍड केली जाईल धाव फळकावरती. प्रत्येक धाव महत्वाची आहे. ईच अँड एव्हरी रन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. प्रत्येक धावेसाठी संघर्ष सुरू आहे मैदानावरती. इथे देखील धाव मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा नीरज. राऊंड विकेटनं नितीनच्या विरोधात. इथे देखील खराब चेंडू आहे. सातत्यानं ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला जातोय. राऊंड विकेटनं गोलंदाजी करतात. लेंथ खराब आहे. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. इथे देखील वाईट बॉल. अजून एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते या मॅच मध्ये. 17 धावा धाव फळकावरती. इथून कमबॅक करावा लागेल. गोलंदाज तयार. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि इथे केली आहे चूक. नितीनचा झेल सोडलाय. मागील मॅच मध्ये याच नितीनच्या बॅटमधून धावा आल्या होत्या आणि त्याच गोलंदाजाचा त्याच फलंदाजाचा या गोलंदाजाने झेल सोडलाय. पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला गेले होते. ताकद झोकता आली नव्हती. टायमिंग करू शकले नव्हते. बराच काळ चेंडू हवेत होता, परंतु स्वतःच्या गोलंदाजीवर झेल घेणं देखील डिफिकल्ट असतं, परंतु इथे झेल सुटला. यावेळेस समोरच्या दिशेने सुरेख फटका. चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. मागच्या चेंडूवरती झेल सोडला नितीनचा आणि लगेचच नितीनच्या बॅटमधून धमाका पाहायला मिळाला. जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये झेल सोडलेत ना,
तेव्हा तेव्हा फलंदाज देखील आक्रमक झालेत. इथे पहा नितीनचा झेल सोडला आणि लगेचच त्यांच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळाला. या 6 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 23-23 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा नीरज राऊंड विकेटनं नितीनच्या विरोधात. यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कट लागली, शॉट फाईन लेगला, शतरक्षक त्या ठिकाणी आहेत, चेंडूला अडवलाय. येथे देखील फक्त एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 24 या आकड्यावरती. सिंगल डबल्स घेऊन धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत, परंतु मोठे फटके खेळणं देखील गरजेचं आहे. परंतु राजा गुळवीला इथे जबाबदारी घ्यावी लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज तयार राऊंड विकेटनं. राजाच्या विरोधात समोरच्या दिशेने आणखीन एक दर्जेदार रुबाबदार षटकार. तेरा धावा, परंतु या षटकामध्ये चांगली बॅटिंग करतायत. अगदी जर पाहिलं तर 14 धावा होत्या सुरुवातीच्या 2 षटकामध्ये, परंतु इथे जर पाहिलं तर नीरजच्या विरोधात ठोकले 2 षटकार. सुरुवातीला जर पाहिलं तर नितीनच्या बॅटमधून आणि इथे राजाच्या बॅटमधून देखील षटकार आलाय. स्टँड अँड डिलिव्हर कमालीचा फटका आलाय. अफलातून स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. कौतुक करावं लागेल या फलंदाजाचं, कारण सुरुवातीला सलामीला आलाय, सुरुवातीला त्याने संघर्ष केला. आता मात्र चांगली बॅटिंग करतोय राजा गुळवी या मॅचमध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. इथे पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. इट इज अ वाईड बॉल. अजून एक धाव ऍड होते धाव फलकावरती. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 31 या आकड्यावरती. 31 रन्स ऑन बोर्ड. जॅन्सी 11 निंबोली संघाची धावसंख्या आतापर्यंत 2 विकेट गमावल्यात या संघाने, परंतु चांगली भागीदारी इथे करतायत नितीन आणि राजा. या 2 फलंदाजामध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळते. गोलंदाज नीरजचा हा चेंडू बॅटची एज, परंतु यष्टिरक्षकाने तिथे चुकी केली आहे. झेल सुटलाय आणि इथे देखील चेंडू आलाय डॉट. 3 षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना नॅन्सी 11 निंबवली या संघाने धाव फलकावरती तब्बल 31 धावा. चांगली बॅटिंग या षटकामध्ये पाहायला मिळाली, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 14 धावा आपण पाहिल्या, परंतु या षटकामध्ये धावा येत आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल या 2 फलंदाजांचं, परंतु स्पेशल ग्रुपचं देखील कौतुक करावं लागेल, कारण स्पेशल ग्रुपचं स्पेशल आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. अगदी मैत्री चषक 2024 भरपूर मेहनत स्पेशल ग्रुपच्या माध्यमातून घेतली गेली या स्पर्धेसाठी. अक्षयजी पाटील, जय पाटील, चेतन भोईर, कुशल पाटील, सूरज पाटील बाहुबली, पवन विश्वकर्मा आणि शुभम पाटील हे सर्व ॲक्टिव्ह मेंबर्स आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसामध्ये देखील खूप चांगले संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि क्वालिटी दर्जाचं क्रिकेट तुम्ही पाहताय या मैदानावरती, कारण भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमधील संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि आपली गुणवत्ता, आपले कौशल्य या स्पर्धेमध्ये दाखवलं. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती पियुष आलेत. स्लॉगवरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण दोन्ही फलंदाज आक्रमक झालेत, परंतु याही ओव्हरमध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे. गोलंदाज पियुष नितीनच्या विरोधात ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. इथे खराब चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे अजून एक धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 32 या आकड्यावरती. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. पंचांसोबत उजत घालू नका. पंचांचा निर्णय अखेरचा असेल. अगदी कालच्या दिवसापासून ही स्पर्धा सुरू आहे, त्यामुळे पंचांचा आदर करणं हे देखील महत्त्वाचं आहे. संघाची धावसंख्या 32 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू टाकत असताना पियुषने तर वाईट चेंडू टाकला, त्यामुळे त्याला देखील कमबॅक करावा लागेल. येणारे 6 चेंडू चांगल्या रीतीने टाकावे लागतील या मॅचमध्ये. गोलंदाज पियुष यावेळेस प्रॉमिसिंग फटका नव्हता, अगदी उशिराने खेळलेत. मिस टाईम फटका होता. मिड ऑनला चेंडू जातोय. शतरक्षक अगदी लॉंग ऑन वरून त्या ठिकाणी येत आहेत, चेंडूला अडवत आहेत आणि तत्पूर्वी फक्त एकच धाव मिळते फलंदाज नितीनला.
या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या तब्बल 33 या आकड्यावरती. 33 धावा धाव फलकावरती. इथून जर 2 मोठे फटके आले ना तर नॅन्सी 11 निंबवली संघ या मॅच मध्ये अगदी चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु राजा गुळवीला ती जबाबदारी घ्यावी लागेल. क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. यापूर्वी देखील त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत, परंतु या ओव्हरमध्ये षटकार येणं महत्वाचं आहे. चांगला चेंडू होता खोलवर टप्प्याचा, चांगला ऑन ड्राईव्ह, अगदी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि ते 2 धावा फलंदाज राजा गुळवीला मिळाल्या. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 35 या आकड्यावरती. चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि अशा प्रकारच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्यासाठी तुम्हाला टायमिंग करावं लागतं, परंतु एलिव्हेशन साधलं नव्हतं या चेंडूवरती. अलॉंग द कापे चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 2 धावा मिळाल्या फलंदाजाला. गोलंदाज पुन्हा एकदा पियुष यावेळेस चांगला चेंडू आहे, बॅटची एज अँड टेकन, मोठी विकेट. राजा गुळवी ते बाद होतोय, फलंदाज बाद. अठरा धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या, परंतु स्लॉगवरच्या षटकामध्ये तो बाद झालाय. न्यू बॅटर दिनेश मैदानावरती दाखल होतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. अजून मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये 3 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील नॅन्सी 11 निंबवलीला. या मॅच मध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 35 या आकड्यावरती. 35 धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय. जबरदस्त क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये व्यासपीठावरती देखील आमचे मान्यवर या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेचा आनंद घेतात. यूट्यूब वाहिनीवरती देखील क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही सामना पाहताय निंबवली विरुद्ध जय ब्राह्मणदेव भाटाले या 2 संघामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. पियुष बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म राऊंड विकेट ना. गोलंदाज तयार. दिनेशा विरोधात यावेळेस पहिला तर खेचून मारण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला. मिड विकेटला शतरक्षक आहेत. इथे देखील फक्त एकच धाव मिळेल दिनेशला. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल पियुषचं. युवा गोलंदाज आहे, परंतु कर्णधाराने विश्वास दाखवला या गोलंदाजावरती आणि चांगल्या रीतीने तो गोलंदाजी करतो या षटकामध्ये. कारण या षटकामध्ये एक देखील मोठा फटका त्याच्या विरोधात आलेला नाही आहे. कारण राजा गुळवी सारखा एक मोठा फलंदाज होता, त्याला देखील त्यांनी बाद केलाय. म्हणजेच काय, चांगली गोलंदाजी करते पियुष या षटकामध्ये. परंतु येणाऱ्या चेंडूवरती देखील मोठे फटके खेळावे लागतील आणि नितीनच्या बॅटमधून चांगला फटका आलाय. चेंडूला सरळ पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. अजून मात्र 1 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. गोलंदाज पियुष पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इथे देखील वाईट चेंडू पाहायला मिळतोय. 1 धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 41 या आकड्यावरती. इथून एक मोठा फटका आला तर नक्कीच एक सन्मानजनक टोटल पाहायला मिळेल. नितीनला मोठा फटका खेळावा लागेल या चेंडूवरती. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. रायझिंग डिलिव्हरी अनपेक्षितपणे उचली आणि इथे चेंडू आलाय डॉट. पहिला इनिंगचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना नॅन्सी 11 निंबवली या संघाने धाव फलकावरती धावा उभारल्या ते 41 धावा
आणि 42 धावांचं टार्गेट सेट केलाय या मॅच मध्ये जय ब्राह्मणदेव भाटाळे या संघाच्या विरोधात. तर नक्कीच व्यासपीठावरती या ठिकाणी आमचे अतिथी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत यांनी सन्मान केला जाईल. तर मी जय पाटील यांना विनंती करतोय की आपण आदरणीय सन्माननीय कमलाकरजी पाटील साहेबांचा स्वागत यांनी सन्मान करायचा आहे. जय पाटील आपण स्वागत यांनी सन्मान करायचा आहे. आदरणीय सन्माननीय कमलाकरजी पाटील साहेबांचा, जे सूरज पाटील बाहुबली यांचे पिताश्री आहेत, आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी श्वाळ, आदर प्रेम स्नेह वाढवणारा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन कमलाकरजी पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. तदनंतर मी अनिकेत म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण दर्शनजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. अनिकेत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते दर्शनजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, आदर प्रेम स्नेह देणारा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. तदनंतर सोहम पाटील यांना विनंती करतोय आपण देखील आदरणीय सन्माननीय अशोक बाबर सरांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सोहम पाटील, तर नक्कीच सोहमजी पाटील आपणास विनंती करतोय आपण अशोकजी बाबर सरांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करायचं आहे. आणि इथे 42 धावांचं टार्गेट सेट केलंय. दुसऱ्या सत्रासाठी आपण आवाज ऐकूया. राहुलजी थँक्यू सो मच निशांत. तर मॅचला आपण गोदी सुरुवात. या मॅचमध्ये टार्गेट बघतो आपण विजयासाठी असणार एकूण 42चं टार्गेट आहे. गेम ऑन. राजाच्या हातामध्ये चेंडू आहे. साकेंड एंडला बघतो आपण पंकज, आणि पंकज सोबत प्रेम आलेले आहेत सलामीसाठी. मॅच ऑन. पहिला बॉल फुलर लेनचा होता. सॉफ्ट हँडनं खेळत असताना डाव इकडनं मिळणार नाहीये. चांगला चेंडू पहिला आपल्याला पाहायला राजा गोळवीचा. 42 बनवायचे आहेत. जॉली स्पोर्ट्स कामतगर आपण देखील लगेचच रिपोर्ट करायचं. आला असाल तर आपण लवकरात लवकर संपर्क साधावा. पुढची मॅच तुम्हाला खेळायची आहे. क्वालिफाय मॅच ती असणार आहे. समोर खेळत विशेप मध्ये फटका चांगला आहे. डीप मधून फिल्डर तिकडे पोहोचणार. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू देखील तिकडे बघतो आपण अडवलेला. चेंडू चेसून फेक करत असताना 2 धावा इकडनं कंप्लीट केलेल्या आहेत प्रेम आणि पंकज माईनं. पहिल्या 2 धावा पलकावरती बाटाले टीमच्या. षटका देईल पुढील चेंडू होते विकेटना. स्लॉक स्वीपचा प्रयत्न
टायमिंग बघतो आपण एवढं चांगलं आहे, तिकडे वेगानं फिल्डर देखील लगेचच पोहोचलेला. फाईन लीग मध्ये चांगली फिल्डिंग, धावीतनं एक सिंगल मेल, एका धावेच्या मदतीनं संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले एकूण स्कोर बोर्ड 3 या आकड्यावरती आहे. या सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या आपल्याला एकूण पाहायला मिळते 3 या आकड्यावरती. सेकंड एंडला प्रेम सज्जत खेळण्यासाठी प्रथमच पहिल्यांदा शॉट बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला बाटचा संपर्क अजिबात नाहीये. चांगली लेंथ आहे, चांगला टप्पा आहे. राजा गुळवी विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना सूरज पाटील जवळून बघतायत त्यांना की कशा पद्धतीने तो बॉलिंग करतोय, कारण का उद्या त्याला देखील खेळायचंय. त्या अनुषंगाने निरीक्षण सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. समोर खेळत पुन्हा मिसामिंग आहे. डाऊन द बॉल तिथे फिल्डर जेस त्यांचा जजमान चांगला आहे, चूक होणार नाहीये. प्रेमला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना ब्राह्मणदेव बाटाले या टीमला मॅच मध्ये. ज्युतो आलेत नवीन बॅटर. रन्स आहेत फक्त 3 धावा बलकावरती या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. 42-42 धावा विजयासाठी. ब्राह्मणदेव बाटाले टीमला मॅच मध्ये चांगली बॉलिंग करतो राजा गुळवी. विकेट टू विकेट बॉलिंग करताना राजानं बॅटिंग करत असताना 18 धावा देखील बनवल्या होत्या. आपल्या टीमसाठी 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होते. होते विकेटनं. खराब आहे चेंडू, रन जरूर चांगला मिळतील. चेंडू स्क्वेअर लाग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. करी 7 धावा आपल्या धावपलकावरती पाहायला मिळतात. ब्राह्मणदेव बाटाले या मॅच मध्ये 42 चेस करतोय. 7 धावा धावपलकावरती. त्याचा बघतो आपण दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. मैत्री चषक 2024 क्रिकेट टुर्नामेंट उद्या निर्णायक दिवस असणार आहे. उद्या देखील आपल्याला चांगल्या टीम इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतील. या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर क्रिकेट टुर्नामेंट, चांगलं ग्राउंड देखील, कालावरचं ऐतिहासिक मैदान, इथे मोठमोठे मेगा इव्हेंट्स आपण बघत असतो, पाहत असतो. चला वेळ कमी का प्लीज, मॅच ऑन करा. रन सेट 7. बॉलिंग मागवती बॉलर नितीन आलेत. ओद विकेट ना. खराब आहे चेंडू, मिसामिंग फटका. डाऊन द बॉल तिथं शुभम पोहोचलाय आणि सहजरित्या हा झेल पकडण्याचा प्रयत्न. चुका होत असताना मैदानाच्या आतमध्ये शुभम कडनं अशा अपेक्षा मुळीच नाहीयेत. मात्र सहजरित्या त्याचा झेल घेण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. विकेट इकडनं मिळाली असती पंकजची, ते मिळत नाहीये आणि रन्स एकच इकडनं मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावरती स्कोर बोर्ड.
जीतू साके एंडला. नितीनचा पुढचा चेंडू. स्लॉक स्वीपचा होता प्रयत्न, पण चेंडू आणि बाटचा संपर्क अजिबात नाहीये. येत असताना हा डॉट बॉल. ओ द विकेट. अजून एक चांगला चेंडू आहे. चांगल्या टप्प्यावर सध्या आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते नितीनकडनं. विकेट टू विकेट बॉलिंग होत असताना डावीतनं मिळणार नाही. याला बघतो आपण अजून एक डॉट बॉल. डॉट चेंडू जेवढे खेळले जातील ना तेवढा दबाव आपल्याला बाटल्या टीमवरती जरूर पाहायला मिळेल. रन्स एकूण बघतो आपण 8 धावा पलकावरती आहेत. नितीन षटकामध्ये बॉलिंग मागवरती. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग तो करतो कष्टपल्ली खेळाडू आहे निंबवली टीमचा. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार पुन्हा एकदा होते विकेट. साकिंगनला जीतू पहिला माचा विजयाचा शिल्पकार. काय बॅटिंग केली होती जीतून. फिनिश देखील केला सिक्सर ना. खराब चेंडू. रन्स चांगला मिळतील. चेंडू स्क्वेअर लाग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए. रन्स आहेत 15 रन्स इन बोर्ड. 15 धावा पुस्तकावरती त्या मॅच मध्ये विजयासाठी 42 टार्गेट चेस करतोय बाठाले निंबवलीच्या अगेन्स्ट. षटका दिल. पुढील चेंडू द विकेट. ऑन साइडला टर्न केलेला फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन. आता चांगली फिल्डिंग. चेंडू एकाच अक्षरामध्ये असून फेक केला जातोय तिकडे. पुन्हा एकदा चुका. तर रन्स घेतली जाईल का कदाचित होऊ शकले असती. रन्स जरूर होऊ शकले असते. निंबोली संघ एक्झॅक्ट काय करतो मैदानाच्या आतमध्ये. बरीचशी धावपळ सुरू आहे. चेंडू उडवण्यासाठी 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर श्रेकरीस रन्स आपण बघतो धावा पलकावरती 16 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत 42. यस दिजे. सर
शुभमनं झेल सोडला होता पंकज माईचा आणि आता त्याच्या अगेन्स्ट मोठे फटके घेत असताना 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावेची गरज आहे. पुढील चेंडू पुन्हा टर्न केलाय, शॉट सुंदर, रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. सारा जमाना चांगला पाहायला मिळाला येत असताना डॉट बॉल. डेरिक हिटचा प्रयत्न, जितूची विकेट घेण्याचा प्रयत्न होता राजाचा. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी बघतो आपण 16 धावेची गरज. 9 बॉल मध्ये चर्चा जितू आणि पंकज मध्ये झालेली की कशा पद्धतीने इकडनं आपल्याला मॅच खेळायचे किंवा कशा पद्धतीने इकडनं आपल्याला कमबॅक करायचं. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही टीमसाठी 50-50. पुन्हा शॉपा झाला बॅटर, फटका चांगला, अक्षरशः फटका बनवला पंकज माईना. 6 आहे. ओव्हरला 26 होता. पहिल्या बॉलवरती 6, त्याच्यानंतर चौकार, पुन्हा डॉट, पुन्हा 6. षटका दिल. पुढील चेंडू ओद विकेटनं. पुन्हा फुल टॉस आहे, मिस सामिंग आहे, डाऊन द बॉल. तिथं नीतीने चूक होणार नाहीये फलंदाज बाद. ही विकेट देखील महत्वाची. चेंडू अजूनही शिल्लक देणारा 7 बॉलमध्ये विजयासाठी 10 धावेची गरज आहे. 12 मध्ये 26 बरोबर असताना पहिल्या बॉलवरती 6. त्याच्यानंतर बघतो आपण आली होती बाउंड्री. त्याच्यानंतर बघतो आपण जो कमबॅक झाला होता डॉट बॉल, पुन्हा 6 आला आणि आता 5व्या बॉलवरती विकेट आणि नवीन बॅटर शंकर आला मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती. अजूनही मॅच ऑन आहे. निंबोली टीमसाठी देखील सकाळीच 5 बॉलमध्ये 5 धावा डिफेन्स केल्या होत्या मोईलना. 10 बॉलमध्ये 21 बनवल्या पंकज माईना. तो बाद झाला. साकिंग यांना नवीन बॅटर शंकर आला. आता इक्वेशन बघतो आपण. 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 10 धावेची गरज आहे. फिल्डिंग जर आपण बघितली ऑन साइड पुन्हा पाक केलेली आहे. फुल करायचा होता हा बॉम्ब. बोलचा फटका डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. चेंडू एकाच अक्षामध्ये उचलून फेक केला. डावीकडनं एक सिंगल असमेल. मॅच आपल्याला शेवटच्या अंतिम षटकापर्यंत चांगली रंगतदार पाहायला मिळेल, यामध्ये देखील शंका नाहीये. आता चेंडू शिल्लक बघतो आपण शेवटचे 6 आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये विजयासाठी 9 धावेची गरज आहे. ब्राह्मणदेव क्रिकेट संघ बाटाळे या टीमला या मॅच मध्ये.
9 बॉलिंग मार्कवरती पहिला चेंडू फुल टॉस आपल्या बाटनं ऑन साईडला खेळले तिथे डीप मध्ये बघतो आपण प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते डावीकडनं एक सिंगल असमेल. आता बघतो आपण इक्वेशन पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक आहेत 5 आणि येणारा 5 बॉलमध्ये विजयासाठी रन्स बनवायचे त्या मॅचमध्ये 8. फटका चांगला आहे. रन्स देखील चांगला मिळतील. या सिक्सर मॅच खुली केलेली आहे. फक्त 2 धावेची गरज. जॉली कामतगरचे कॅप्टन. चला आपण पोहोचा लगेचच टॉस साठी. षटकातील पुढचा चेंडू. 2 धावेची फक्त गरज. यावेळेचा बघतो आपण चांगला चेंडू होता. अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न. डावीकडे एक सिंगल स्कोर लेवल झालेला. एका धावेची अजूनही गरज आहे. चेंडू तब्बल शिल्लक आहेत 3 चेंडू आणि 1 धाव. डेरेकी डाव आहे आणि तो प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि हा सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये. अभिनंदन टीम ब्राह्मणदेव पाटील हार्डलक निंबोली संघ राजा. चला आपण लगेचच करूया महत्वाच्या मॅचचा टॉस. या दोन्ही टीमच्या कॅप्टन लगेचच आमच्या टॉस बॉक्स मध्ये या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू. तर पंकज माली या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 21 धावांची इनिंग खेळली आपल्या टीमसाठी. तो पंकज मॅन ऑफ द मॅच. आणि आपण लगेचच करणार आहोत टॉस. आणि 3 धावा त्यानं खर्च केला. एक विकेट देखील घेतल्या. कमलाकर शेठ पाटील यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे. अभिनंदन पंकज.